सर्वांना हरिओम. सुखासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीमद्भागवत दशक 18वा. त्यामध्ये आपण आज 5वा समास शिकणार आहोत. या 5व्या समासाचे नाव आहे करंट परीक्षा निरूपण. करंट शब्द पूर्ण आहे तो करंट परीक्षा निरूपण. आपण शब्द वापरतो व्यवहारात करंट्या, तो शब्द आलेला आहे करंटवरून. मग या करंट्याची परीक्षा कशी करायची, त्याची पारख कशी करायची, ते आपल्याला स्वामीजी या 5व्या समासातून सांगतात. ते म्हणतात, जीवनामध्ये सगळीकडे आपण विचारपूर्वक वागण्याची नितांत आवश्यकता आहे. नुसते ग्रंथ वाचून, ग्रंथांची नुसती पारायणे करून ती आपल्या उपयोगी पडणार नाही. तर ग्रंथांचा उत्तम अभ्यास करावा. शब्दांचा अर्थ, ग्रंथामध्ये सांगितलेल्या शब्दांचा अर्थ नीटपणे समजून घ्यावा आणि मग तो लोकांना सांगावा. आपल्याजवळ ठेवू नये. आपण जे ग्रंथाचा अभ्यास केलेला आहे, जे ज्ञान प्राप्त केलेलं आहे, ते आपण आपल्याजवळ ठेवू नये. तर आपण ते प्राप्त केल्यानंतर इतरांना सांगावे. कारण का समर्थ म्हणतात की जे जे आपणासी ठावे ते ते इतरांशी द्यावे. जे जे आपल्याला माहीत आहे ते सर्व आपण ज्ञान इतरांना द्यावं. आणि पुढे म्हणतात की अशा रीतीने आपण शहाणे करून सोडावे सकळ जग. आपण शहाणे झालो, आपण ज्ञानी झालो, मग इतरांना देखील आपण ज्ञानी करावं. सर्वांचे अंतःकरण सांभाळावे, मन सांभाळावे. आपले स्वतःचे नामरूप बाजूला सारून अंतरात्म्याचा अनुभव घ्यावा. आपले नाम आणि रूप हे अशाश्वत आहे, अस्थिर आहे, काही दिवस टिकणार आहे, त्यामध्ये बदल होतो आहे. मग त्या अशा नामरूपाला बाजूला सारून जे शाश्वत आहे त्या अंतरात्म्याचा अनुभव घ्यावा आणि तो अनुभव घेतल्यानंतरच मग बोलावे. असत्याचा आणि अन्यायाचा मार्ग सोडून सत्य आणि न्यायमार्गाने जावे. दृश्य ओलांडून निशब्दाचे मूळ शोधावे. अंतरात्मा, परमात्मा, ब्रह्म कसा आहे? निशब्द आहे. मग ते आहे कुठे? ब्रह्म आहे कुठे? परमात्मा आहे कुठे? तर त्याचे मूळ शोधावे. आत्मानात्म विवेक करावा व सारासार विचारही करावा. अलक्षी लक्ष लावावे. परब्रह्म जे आहे ते अलक्षी आहे. ते सहजासहजी आपल्या लक्षात येत नाही, आपलं ध्यान लागत नाही. पण आपण प्रयत्न करून त्या अलक्ष्याकडे लक्ष लावावे आणि अखेर आत्मनिवेदनाने समाधान पावावे. प्रपंचात काय किंवा परमार्थात काय, माणसाने फार प्रामाणिकपणे आणि विचार करून वागले पाहिजे. आपण जे बोलतो त्याचा बरोबर अर्थ समजावून सांगितला पाहिजे. आपण जो प्रश्न मांडला त्याचे योग्य आणि बरोबर उत्तर दिले पाहिजे. आपले बोलणे नेहमी अनुभवाचे असले पाहिजे. समर्थ त्याकरता उदाहरण देतात, 2-3 दृष्टांत देतात. ते म्हणतात, एखाद्या मापाने धान्य मोजण्याचं माप आहे. तर एखाद्या मापाने खूप धान्य मोजले, पण ते माप काही धान्य खात नाही. ते मोजण्याचं काम करतं, ते धान्य खात नाही. त्याचप्रमाणे जो माणूस विचार करीत नाही त्याला त्याच्या ज्ञानाचा काहीच उपयोग होत नाही. पुढे सांगतात, अनेक दृष्टा दिला
एका माणसाचे खूप पाठांतर होते. एवढे पाठांतर होते की एकदा का जर तो पाठ बोलू लागला, कोणताही पाठ तो म्हणू लागला की त्याला ते आवरत नसे. तो प्रवाही तो पाठ बोलत असे. म्हणजे पाण्याचा प्रवाह वाहत असतो तसा तो बोलताना प्रवाही बोलायचा, पाठ बोलायचा. त्याला आवरता यायचं नाही, पण त्याला त्याचा अर्थ विचारला तर त्याला काहीच कळत नव्हते. त्याचा अनुभव पाहिला, जे बोलला आहे, जे पाठ बोलून दाखवलेला आहे त्याचा अनुभव पाहिला तर तो केवळ कल्पना करतो असे आपल्या लक्षात येते. यासाठी ग्रंथ वाचताना त्यातील शब्दांची नीट परीक्षा करावी. ग्रंथ आणि पुस्तक यामध्ये खूप फरक आहे. बांधणी एकच असेल पुस्तकाची, ग्रंथाची, पण अंतर जमीन आसमानाचं आहे. ग्रंथ त्याला वाङ्मय म्हणतात आणि पुस्तक जे आहे त्याला साहित्य म्हणतात. अर्थात ग्रंथामध्ये साहित्य असतं, ज्याला आपण म्हणतो इंग्रजीमध्ये लिटरेचर, ते ग्रंथामध्येही आहे, पुस्तकामध्ये देखील आहे. परंतु ग्रंथाचं जे आहे ते शाश्वत आहे आणि पुस्तकाचं आहे अशाश्वत आहे. ग्रंथाचं कायम आहे, त्रिकालाबाधित, आणि पुस्तकाचं आहे ते कालांतराने नष्ट होणार आहे. त्यामुळे ग्रंथ आपण वाचल्यानंतर त्यातील शब्दाची नीट परीक्षा करावी. त्यामध्ये ग्रंथकाराची जी स्वानुभवाची वचने असतील ती ग्रहण करावी. बाकीचा ग्रंथ बाजूला सोडावा. आपल्याला जर ते कळलं नाही तर आपण त्याचा बाजूला सोडावा ग्रंथ. जे ग्रंथकाराने स्वतःच्या अनुभवाने लिहिले असेल ते आपण ग्रहण करावे आणि जेवढं ग्रहण करता येईल तेवढे करावे. इतर गोष्ट बाजूला सोडून द्यावी. समर्थ म्हणतात, नाम आणि रूपाने भरलेले विश्व मागे टाकावे. जे जे दृश्य आहे त्याला नावही आहे आणि त्याला रूपही आहे, पण त्यामुळे आपण या घोटाळ्यामध्ये पडतो, प्रपंचात अडकतो, संसारात अडकतो, म्हणजे जन्ममृत्यूच्या चक्रात अडकतो. म्हणून नाम आणि रूपाने भरलेले विश्व मागे टाकावे आणि नंतर मग अनुभवाच्या मागे लागावे. सर्व दृश्य हे आपण मागे का टाकायचं? कारण सर्व दृश्य हे आसार आहे आणि अदृश्य असलेला अंतरात्मा तेवढा सार आहे. सार आणि आसार दोन्ही एक करणे मूर्खपणाचे आहे. पण त्याच्याकरता आपल्याजवळ राजहंसासारखी बुद्धी पाहिजे. आपण त्याचं उदाहरण नेहमी ऐकतो. दूध आणि पाणी एकत्र दिलं की तो फक्त दूधच पितो, पाणी बाजूला काढतो. तसं आपल्याला सार आणि आसार काय आहे ते ओळखता आलं पाहिजे आणि सार घेऊन आसाराचा त्याग करता आला पाहिजे. मग सार काय आहे? सार फक्त अंतरात्मा आहे आणि आसार काय? हे विश्व जे आहे ते आसार आहे. या विश्वातच तो अंतरात्मा आहे. तो इतर ठिकाणी आहे, सर्वत्र आहे, पण तो आपल्याला ओळखता आला पाहिजे. सार आणि आसार दोन्ही एक करणे मूर्खपणाचे आहे. जो मजकूर लिहिलेला आहे तो लेखकाने कुळाला बरोबर समजून द्यावा. त्यामध्ये जे लिहिलेलेच नाही ते म्हणजे उगीच आपल्या पदरचे वाचू नये. या उदाहरणावरून प्रत्येकाने योग्य काय ते नीट समजून घ्यावे. लोकांना जो ग्रंथ सांगायचा आहे तो सांगत असताना ग्रंथकाराने जे सांगितले आहे तेच सांगावे. आत्ता म्हटलं होतं, आपल्या पदरचे सांगू नये. ग्रंथकाराला जे अभिप्रेत नाही, जो अर्थ अभिप्रेत नाही ते सांगून आपण लोकांची दिशाभूल करू नये. एखादा ग्रंथ ज्याला लोकांना नीट समजावून सांगता येत नाही त्याच्या सांगण्याबद्दल लोक नाराज होत, कारण त्यांना काय कळतच नाही. वक्ता सांगतो आहे, ग्रंथाचं विवरण करतो आहे, निरूपण करतो आहे, पण ते जर लोकांना समजत नसेल किंवा त्याला समजावून सांगता येत नसेल तर लोक नाराज होतात.
आणि जर एखाद्या श्रोत्याने वक्त्याला प्रश्न विचारला तर तो वक्ता वस्कन अंगावर येतो. एखादा माणूस पुष्कळ शब्द बोलला, एखादा मनुष्य पुष्कळ शब्द बोलला, पण त्याच्यामध्ये प्रचितीचे अनुभवाचे प्रतिबिंब नसेल तर पुष्कळ लोकांना त्याचे बोलणे समजत नाही. बरेच लोक ऐकत असतात, समुदाय जमलेला असतो, परंतु त्याचे बोलणे अनुभवाचे नसल्या कारणाने सगळे बोलणे वाया जाते, निष्फळ ठरते. मग हे कसे होते? तर त्यासाठी आपल्याला आपल्या रोजचा दृष्टांत देतात. अर्थात हा दृष्टांत त्यांच्या काळातला आहे, आपण देखील ते पाहिलं नसेल. बघूया तो काय दृष्टांत आहे. समर्थ सांगतात, एखाद्याने जात्यावर दळण चालले आहे, एखाद्याच्या घरी जात्यावर दळण चाललेले आहे. समजा एखाद्याने त्या जात्यामध्ये पशापशाने, तेव्हाचं माप आहे, म्हणजे भसाभस वैरण धान्य घातले आणि भराभर कसे तरी जाते फिरवले तर बारीक पीठ येणे शक्यच नाही. मग त्याच्याकरता काय करायला पाहिजे ते ज्यांनी हा प्रयोग केलेला आहे त्यांना माहीत आहे. किंवा आपलं आणखीन जवळचं उदाहरण, प्रत्येकाच्या रोजचं उदाहरण, एखादा माणूस जेवायला बसला आणि त्याने एका मागून एक घासावर घास तोंडात घातले. त्याला घास चावायला सवडत नाही, सगळ्या अन्नाचा नुसता बोकाणा भरला, तर ते अन्न नीट पोटात जाऊन त्याचे बरोबर पचन होत नाही. हा रोजचा प्रत्येकाचा अनुभव आहे. म्हणून आपल्या सांगितलं पण आहे, एक घास 32 वेळा चावायचा म्हणजे तो आपल्याला बरोबर घास पचतो, ते अन्न पचतं. पण जर एखाद्याने तसं केलं नाही, भसाभस खात राहिला, बोकाळा भरत राहिला एकावर एक घासाचा, तर त्याला ते पहिली अन्न पोटात जात नाही आणि बरोबर पचत नाही. त्याचप्रमाणे उदाहरण का दिलं, जो मनुष्य भरमसाठ ग्रंथ वाचतो, एक झाला की दुसरा, दुसरा की तिसरा, पण त्याचे मनन करीत नाही, त्यावर विवरण करीत नाही, विचार करीत नाही, त्याला ते ज्ञान नीट पचत नाही, आत्मसात करता येत नाही. ज्ञान पचवायचं म्हणजे काय करायचं? ते जे ज्ञान आहे ते आपल्याला आत्मसात करता आलं पाहिजे, आपल्या आचरणात आणता आलं पाहिजे, तर ते ग्रंथाचं वाचन करून उपयोग आहे. फडणीस म्हणजे सचिव शब्द जुना आहे. फडणवीस वेगळे आणि फडणीस वेगळे. इथे शब्द आहे फडणीस म्हणजे सचिव किंवा प्रतिनिधीचे मुख्य लक्षण असे आहे. फडणीसचा अर्थ प्रतिनिधी किंवा सचिव. त्याचे मुख्य लक्षण असे आहे की तो कोणत्याही प्रसंगाचे बेरंग होऊ देत नाही. त्याची जबाबदारी असते सचिवाची की एखादा प्रसंग, त्या प्रसंगाचा जर बेरंग होत असेल तर ते होऊ द्यायचं नाही, ही त्याची जबाबदारी आहे. म्हणून सर्वांचे अंतःकरण सांभाळीत जावे. येथे वक्ता जो आहे, बोलणारा जो आहे, हा संतांचा सचिव फडणीस म्हणजे त्यांचा प्रतिनिधी समजावा. अध्यात्माचे विवरण करताना सूक्ष्म तत्वांची नावे वापरावी, पण आपण जे शब्द वापरतो त्यांचा अर्थ आणि त्या शब्दांनी दर्शवलेल्या तत्वांचे स्वरूप आपल्याला बरोबर माहीत असावे. आपण ते जाणून श्रोत्यांना समजावून द्यावे. स्वामी सांगतात की श्रोत्यांची जी समस्या आहे, श्रोत्यांची शंका आहे वक्त्याने सांगितलेल्या विषयावरती, ती जर व्यवस्थितपणे सोडवली, वक्त्याने ती समस्या योग्यपणे सोडवली तर श्रोत्यांना आनंद होतो आणि मग श्रोते वक्त्याला वंदन करतात. पण श्रोत्यांची समस्या सोडवली नाही, त्यांची शंका दूर केली नाही, त्यांच्या प्रश्नाला उत्तर मिळालं नाही,
तर तेच लोक, तेच श्रोते वक्त्याची निंदा करतात. म्हणून वक्त्याने उगीच चिडचिड करण्याचे काहीच कारण नाही. सोने शुद्ध पाहून त्याची परीक्षा करून घ्यावी. ते कसाला लावावे, तापवून त्याची परीक्षा करावी. आणि आपल्याला माहिती आहे की अग्नीमध्ये सोन्याची परीक्षा होते. म्हणून त्या सोन्याची परीक्षा तापवून करावी. त्याचप्रमाणे श्रवण आणि मनन या साधनांनी प्रत्ययाची परीक्षा करावी. समजा एखाद्याला काही रोग झाला, त्याने एका वैद्याचे औषध घेतले, पण त्याला त्या औषधाचा योग्य तो अनुभव आला नाही, म्हणजे त्याचा रोग बरा झाला नाही, तर इतर लोकांवर राग काढण्याचा हा कुठला न्याय? जे खोटे आहे ते कुठेच चालत नाही. आपण म्हणतो देखील खोटे नाणे कुठेच चालत नाही. इतकेच नाही तर ते खोटे कोणालाच आवडत नाही. नाणं सोडून द्या, ते उदाहरण होतं. खोटी गोष्ट कुठेच चालत नाही आणि खोटे कुठेच आवडतही नाही कोणालाही. म्हणून जे खरे आहे त्याचे प्रतिपादन करावे, सत्य तेच सांगावे. एका माणसाला लिहिता येत नव्हते, त्याने व्यापार सुरू केला. काही दिवस तो चालला. पुढे त्याला हिशेब तपासनीस भेटला. त्याने सारे हिशेब तपासले, तेव्हा ते सारे हिशेब व त्याचा व्यापारच खोटा आहे असे त्या हिशेबनिसाला आढळले. हिशेबाबाबत, व्यापाराबाबत सर्व काही लक्षात येते. त्याचप्रमाणे वक्त्याने बोलताना आपल्या अनुभवांच्या पुराव्यानेच बोलावे. अनुभवांचा पुरावा असेल तरच वक्त्याने बोलावे. हिशेब जर बरोबर ठेवलेले असतील तर मग त्याला सुरनीस, तो शब्द जुना आहे. सुरनीस म्हणजे हिशेब तपासणी काय करणार? जर हिशेब योग्य रीतीने ठेवले नसतील तर त्याला तो हिशेब तपासणी काय करणार सांगा की? जो स्वतः घोटाळ्यात अडकतो त्याच्या नादी लागणारे अडाणी लोक अडचणीत सापडणार. समजा एखाद्या माणसापाशी बळ नाही, शक्ती नाही, ताकद नाही आणि तो जर लढायला गेला, युद्ध करायला गेला तर तो सर्वस्वी नागावला जाणारच. अशा प्रसंगी कोणी कोणाला दोष द्यायचा? जे खरे म्हणून आपल्या प्रचितीला येते, जे खरे म्हणून आपल्याला अनुभवायला येते त्याचे आपण आदरपूर्वक ग्रहण करावे, स्वीकार करावा. अनुभवाशिवाय बोललेली किंवा लिहिलेली वचने फुसकी समजावी. अशी वचने बोलणाऱ्या माणसाला जर कोणी शिकवू लागले तर त्याला त्याचा राग येतो, परंतु पुढे त्याला अद्दलही घडते. खोट्या गोष्टी लोकांसमोर कितीही निश्चयपूर्वक मांडल्या तरी त्या लगेच खोट्या ठरतात. जर एखादा माणूस खरे टाकून मुद्दाम खोटे घेऊ लागला तर त्याची निंदा व्हायला काहीच वेळ लागत नाही. तिन्ही लोकांमध्ये देवाने हा न्याय करून ठेवला आहे. जे खोटे आहे त्याचा अंगीकार केला, जे असत्य आहे त्याचा स्वीकार केला तर त्याची दुर्दशाही व्हायचीच. हाच तो न्याय आहे. देवाचा न्याय कोणता आहे? जे खोटे आहे त्याचा अंगीकार केला, स्वीकार केला तर त्या माणसाची दुर्दशा, वाईट अवस्था व्हायचीच. आणि हाच तो देवाकडचा न्याय आहे. तो न्याय जर माणसाने स्वीकारला, अंगीकारला तर सगळे जग त्याच्या पाठीस लागते. लोकांची भांडता तो अगदी बेजार होतो. भगवान त्याचा न्यायाचा जर एखाद्याने उल्लंघन केलं, न्याय मानला नाही तर त्याला लोकांशी भांडावे लागते.
आणि मग लोकांची भांडता भांडता तो बेजार होऊन जातो. अन्यायाने पुष्कळ लोकांना आधार दिला आहे, अन्यायाने पुष्कळ लोकांना आधार दिला आहे असे आजपर्यंत कोणीही ऐकले नाही किंवा पाहिलेसुद्धा नाही. परंतु वेडी माणसे उगीच खोट्याच्या किंवा असत्याच्या भरीला पडतात. सत्य हेच स्वस्वरूप आहे असे समजावे. स्वामी सांगतात, सत्य हे स्वस्वरूप आहे असे समजावे, तर असत्य हे पाप आहे. या दोन्हीमध्ये सत्याचाच उद्योग म्हणजे वापर करावा. माणसाचे सारे बोलणे चालणे हे मायेच्या क्षेत्रात खरे असते. व्यवहारामध्ये, प्रपंचामध्ये मायेच्या क्षेत्रात माणसाचे सारे बोलणे चालणे खरे असते. पण जेथे माया नाही, जेथे माया नाही तेथे बोलण्याला स्थान नसते. म्हणून आपण निशब्दाचे मूळ शोधावे. बोलणे चालणे, लोकांना सांगणे, खरे खोटे अंगीकारणे वगैरे गोष्टी दृश्यामधील आहेत, म्हणजे या दृश्य विश्वातील आहेत. सत्य म्हणजे स्वस्वरूप, स्वस्वरूप म्हणजे आपले स्वरूप हे दृश्याच्या पलीकडे आहे. त्याच्या आधी खटपट करण्याआधी माणसाने दृश्याच्या पलीकडे जायला पाहिजे. निशब्दाकडे जाण्याकरता, त्याचे मूळ शोधण्याकरता आपण दृश्याच्या पलीकडे जायला पाहिजे. तेथे आपला शब्द लटका पडतो, कारण ते परमब्रह्म जे आहे ते मुळातच निशब्द आहे. शब्दाचा अर्थ समजून घ्यावा आणि शब्द मागे टाकावा. शब्द जो आहे तो अशाश्वत आहे, परंतु जो अर्थ आहे तो शाश्वत आहे. म्हणून शब्दाचा अर्थ समजून घ्यावा जो शाश्वत आहे, आणि जो अशाश्वत शब्द आहे तो मागे टाकावा. मग अर्थावर मनन करून त्या अर्थाचे जे स्वरूप आहे ते ग्रहण करावे. असे केल्याने निशब्द मूळ जे आपले स्वरूप आहे त्याबद्दल काहीच घोटाळा, शंका उरत नाही. स्वरूपाची अगदी स्पष्ट कल्पना येते. अष्टला प्रकृती किंवा हे विश्व मिथ्या आहे, भासमान आहे. म्हणून अलक्ष्य जे स्वरूप, अलक्ष्य जे स्वरूप किंवा परब्रह्म त्याच्या ठिकाणी आपण लक्ष लावावे, म्हणजे त्याचे ध्यान करावे, मनाला स्थापित करावे. जो अतिशय दक्ष, सावध आणि तत्पर असून मननशील आहे त्याला हे कसे करावे ते समजेल. भूस आणि कण, भूस आणि कण हे दोन्ही एकच आहेत असे म्हणणे अयोग्य आहे. उसाचा रस टाकून, उसाचा रस टाकून कोणताही शहाणा माणूस चोयट्या चोकत बसणार नाही. पिंडासाठी आत्मानात्म विवेक किंवा नित्यानित्य विवेक करावा. ब्रह्मांडासाठी सारासार विचार करावा आणि अशा रीतीने सत्याचा शोध घेऊन जे सार आहे, सत्याचा शोध घेऊन जे सार आहे ते आपण ग्रहण करावे, त्याचा स्वीकार करावा. अशा प्रकारे श्री आपण या ठिकाणी आजचं पूर्ण करूया.